बातमी महाराष्ट्र बंदच्या संदर्भातील आहे। उद्याच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जनतेला आवाहन केलेलं आहे। नागरिकांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळावा असं आवाहन सुद्धा त्यांच्या मार्फत करण्यात आलंय। लोकल बेस्ड सेवा दुकानं बंद ठेवायला हव्यात असंही ठाकरेंनी म्हटलंय। उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, नाहीतर जनता 2 महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल असा थेट इशाराच उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत। हे सरकारला दाखवलं पाहिजे। उद्या लोकल आणि बस सेवा सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का? हो, बंद ठेवायला पाहिजेत, कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित नाही। हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला, हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे। म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंती करतोय, दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे? दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवायचे, स्वतःहून बंद पाळला पाहिजे। कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यारा असेल तर त्याला कोणी वाचू शकत नाही। म्हणजे कोणी म्हणजे अशा नराधमांपासून कोणी वाचू शकत। सरकारला सुद्धा विनंतीच करतोय, जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे। म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका, कुठेही आतताईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका। कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर 2-3 महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही।